तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललोय जितू आणि मी कॉलेजच्या ग्राउंडवर, कारण कॉलेजच्या ग्राउंडवर ठरवलं आम्ही होळी साजरी करायची. त्यासाठी आम्ही घेतले फुगे. हे बघा फुगे. चला आपण डायरेक्ट आता कॉलेजच्या ग्राउंडवर जाऊया. तर मी काहीच मिनिटांनी पोहोचलो आमच्या कॉलेजच्या बाहेर. मित्रांनो, एवढी मजा येईल असं मला वाटलंच नव्हतं. आमचे वॉचमन काका पण बाहेरच बसले होते. जाता जाता जिथून फुगे चेक करून घेतला फुगतात की नाही ते. कॉलेजच्या आतमध्ये जाऊन बघतो तर काय, मस्तपैकी पाण्यामध्ये कलर टाकून बादल्या भरून ठेवल्या होत्या. पोरं बोलली एवढे आलेच आहेत तर आपण क्रिकेट पण खेळूनच जाऊ. मग थोडीशी षटकारांची आतिषबाजी केलेली, मग लगेच केलेली सुरुवात होळी खेळायला. आणि मस्तपैकी एकमेकाला कलर लावला नाही. आम्ही ठरवलंय माणिक भाईचा गेम करायचा. चला, एवढे जण सगळे जमलेत होळी खेळण्यासाठी. खतरनाक अशी माणिकवर होळी साजरी झालेली आहे. आणि इकडे मस्तपैकी एकमेकाच्या पोटावर बसून पण कलर लावला नाही. मित्रांनो, इथं कलरची कमी पडली म्हणून राख माती काय भेटेल ते एकमेकाच्या तोंडाला लावत होते. जर तुम्हाला आम्ही केलेली पूर्ण मस्ती बघायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन लॉंग ब्लॉग नक्की पहा. इथं आमची रंगांची होळी नाही तर चिखलाची होळी चालली होती. होळी खेळून मी निघालो होतो साईशच्या रूमवर तर पोहोचलो आणि त्यांच्या वर्गातल्या काही मुली होळी खेळत होत्या. तिथे जाऊन माझ्या चेहऱ्याचा नक्षाच बदलून जातो. मित्रांनो, मी कॉलेजमध्ये बघा कसा होतो आणि इकडे येऊन बघा कसा झालो. तर मित्रांनो, आता वेळ झाला हा ब्लॉग इथे थांबवायची.